हॅलो चेक चालेल.
हॅलो चिक, हॅलो हॅलो चिक, हॅलो हॅलो चिक. बरं झोपलं नाही ना? देवा थांबा, झोपलत नाही ना? नाही ना? सुरुवात करू. तत्पूर्वी सांगतो, सुरुवात करायच्या अगोदर सांगतो, आज मी ते नवरा बनून आलेला आहे. समस्त कोकणवासियांच्या समोर मी नवरा बनून आलेला आहे. तर यजमानाने नवरीला घेऊन पाटावर यायचंय. माझ्याकडून त्या नवरीच्या डोक्यावर पदर चढवण्यात येईल. मी विनंती करतो आजचे यजमानी याने नवरीला घेऊन यायचंय. आता नवरी येते का बघूया ना. म्हणाले भेटा बघून ये नवरा. नाही ते म्हणाले की आजच्या 3 तासासाठी मी नवरी आहे. मग मी मान्य करतो नवरा आहे. तर त्या नवरीला माझ्याकडून आज पदर चढवण्यात येत आहे. राजेशभुवानी पाटावर यायचंय. लग्न मंडपावर यावर लग्नाचं गाणं बघूया राजशुभ मंडपा सचितूर होता बा तुला बुवा येतो काय? ओ निकमानू नाही येत? बरं बरं बघा, त्यांना हा नवरा पसंत नाही. मी तुझा घटस्फोट ठेवला होता. हॅलो 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 परत हॅलो हॅलो. तत्पूर्वी समस्त कोकणवासियांना मैत्री दिनाच्या खूप 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 शुभेच्छा देतो. आहे की नाही? आपण कोकणवासी आहोत म्हणून ही कला टिकली आहे. एकदा तुमच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा की तुमच्यामुळे आज हाऊसफुल गर्दीचा कार्यक्रम होत आहे. चला, गणपती बाप्पा. कृपया MH05E4061 ही जर गाडी कोणाची असेल तर कृपया तिला बाजूला करायचं आहे. ऍक्टिव्हा गाडी आहे. झाले पुरे वर्ष महोतो वर्षाने एकदा हर्ष कोळंबात होतो स्पर्श गावा संसाराचा परामर्श पुऱ्या वर्षाची साऱ्या दुःखाची वाचाळी कशी गाथा. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी घेरी तो माथा. तुझ सुख करता, तुझ दुःख हरता, तुझ्या जिनांचा नाथा. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी घेरी तो माथा. म्हणून मला काय म्हणायचं बघा,
आयोजक दत्त गुरुमित्र मंडळ तिवरे कुंभारवाडी श्री लक्ष्मण जाधव वंदना नारमे या माणूस बंधू म्हणतो मी त्यांना लक्ष्मण जाधव या सर्वांना शाहीर मानाचा मुद्रा करतो। आजचे माझे संगीतकार ढोलकीपट्टू साहिल केळकर, बँजो गुरुनाथ धामनसकर, कीबोर्ड रितेश चव्हाण, पॅड वेदांत पवार आणि माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहेत आकाश दादा, साऊंड मास्टर आकाश दादा, तसेच आजचे प्रतिस्पर्धी शाहीर राजेशजी निकम, विजयजी निकम यांना धन निरंकार आणि शाहीर मानाचा मुद्रा करतो। आजच्या उपस्थितीत माझे वक्ता तुषारजी पंधरे आणि ही माझी शिष्य मंडळी, कोकणातले सर्व कोकणाला मोठे करणारे सर्व युट्यूबर्स, तसेच गणूला माझा दिसतो सायरात कुठे आहे? सायरात केंद्र सुद्धा आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे। तसेच एक विशेष नाव घेतलं जात आहे की हौशी नमन मंडळ बोलवणी याच्यातील मावशीचा कलाकार कुठे आहे? सतीश दादा, त्यांना सुद्धा शाहीर मानाचा मुद्रा करतो। तसेच माझा शिष्य आज आपल्या कोकण रेल्वे मध्ये टीसी या पदावर काम करत आहे, माझा शिष्य प्रदीप, याला मी सुद्धा शाहीर मानाचा मुद्रा। लोकप्रिय गायक प्रवीणदादा पाटील, शाहीर मानाचा मुद्रा तुम्हाला। तसेच जिप्रात साऊंड सुद्धा या गर्दीत आहे। परत गोवांचे संगीतकारणी विशालदादा सुद्धा, यांना सुद्धा शाहिरीचा मानाचा मुद्रा। आणि तुम्हाला एका जागेवर खेळवून ठेवण्याचे काम करणारा आमचा भारूडचा काना कुठे आहे? शिंदे सुपेकर यांना शाहिरी मानाचा मुद्रा। तसेच ग्रंथ उपासक अविनाश कडू आणि लोकप्रिय शाहीर संदीपजी मोरे यांना सुद्धा शाहीर मानाचा मुद्रा करतो। आणि मी माझ्या स्तवनाला सुरुवात करतो। जय हिंद, जय जय महाराष्ट्र। शिवाचे भक्त मग फाटते त्या दुश्मनांची आमच्या नावाने फक्त आम्हीच झुकवले अरे आम्हीच झुकवले त्या दिल्लीचे पत्थर आम्हीच झुकवले त्या दिल्लीचे पत्थर
महामराठी माणूस कुणाला घाबरत नाही, मराठी रक्त. थोडक्यात येतोय, स्तवनाला सुरुवात करतोय. बुवा, मी माझ्याच पेनाच्या शाईने दिलेलं आहे स्तवन. ज्या दिवशी तुमच्या पेनात शाई टाका, देवी काली सफेद कुठे टाका, ज्या दिवशी तुमच्या शाईने तुम्ही तुमच्या चोपडीत जेव्हा द्याल ना, त्या बारीत माझ्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला बुवा जाहीर करतोय. हा, चोपडी आहे, शाई आहे, पेन आहे, पण ते लिहायला खोपडी नाही बुवा तुमच्याकडे. ते लिहायला खोपडी नाही बुवा तुमच्याकडे. म्हणून काय म्हणतो, स्तवनाला सुरुवात करतो. असू द्या. करण्यापुरी लोक कलेत झालो शाहीरमी. हो तुमच्या प्रेमामुळे, या घराण्यामुळे, श्री गुरूंच्या हो तुमची सेवा घडू दे अखंड, तुमची सेवा घडू दे अखंड. त्यात नसावा कधीच दुरावा, मान वंदन करतो रसिका. मान वंदन करतो रसिका. मुजरा मानाचा पहिलाच धावा, मान वंदन करतो रसिका. मुजरा मानाचा पहिलाच धावा.
बुवाने एकदम सुंदर विषय गळ्यात मांडला आहे. तत्पूर्वी आलेले पारितोषिक शाहीर तेजल पवार 200 रुपये, तेजल पवार गोताळ विरुद्ध शाहीर किशोर सनस 10 वाजता या भवनामध्ये कार्यक्रम होणार आहे. तसेच सिद्धेश उद्देकर जे सूत्रसंचालन करून आपणाला सर्वांना खुर्चीवर खेळून ठेवला असा आमचा सिद्धेश यांच्याकडे 200 रुपये. तसेच मी कोकणी कलाचंद युट्यूबर चॅनलचे एकनाथ गुर्डे साहिल दादा केळकर यांच्यासाठी खास 100 रुपये. एकच फॅन साहिलचे फॅन सर्व आहे. तसेच प्रदीप गोलबरे मित्राकडून 200 रुपये, रोहन पवार गाव डाकोनी बौद्धवाडी यांच्याकडून 200 रुपये, सुदेश मध्ये यांच्याकडून 200 रुपये. सर्वांच्या आभार आहोत. वेळ खूप झालेला आहे. बुवाने 1.5 तास पारी केली. बुवा सांगून गेले की या वर्षाचा 5वा कार्यक्रम म्हणजे 5 वेळ बुवा मुंबईला काढले तरी पण 1.5 तास तर माईक हाताचा सोडला नाही बुवाने. असो मी माझ्या पद्धतीने गातोय. बघा काय म्हणायचंय. बुवाने सुंदर विषय बनलेला आहे. गणपती बाप्पाचं 25 दिवसानंतर गणपती बाप्पा आपल्या घरात येणार आहे की नाही. अरे झोपती की काय. हा रिमझिम पावसानं तुझ्या घरी येता येते ग. त्या पावसाच्या थेंबाला तुझा चेहरा दिसतोय ग. ही चाल होती थोडक्यात बघा. मला काय म्हणायचं बघा. कारण कुणाची उदारी ठेवलं. कारण माझाच पेन माझीच शाई माझीच वही. बुवांमुळं वही दुसऱ्याची, पेन दुसऱ्याचा, शाही दुसऱ्याचा. फक्त गायकीसाठी एकदा टाळ्या वाजवा. ते बरोबर सुंदर म्हणजे चांगल्याला चांगलंच बोलायला पाहिजे काही नाही. की बुवा नुसत्या शक्ती तो घ्या कलगीतुरा पुरते मर्यादित शाहीर नाही की त्यांना म्हणजे प्रश्न सुद्धा बुवा तुम्ही पुढच्या लेवलचे म्हणजे तुम्ही टीव्हीवर दिसायला पाहिजे, एखाद्या चित्रपटामध्ये गाणं यायला पाहिजे. इथपर्यंत बुवा तुमचे मजल मारू शकता. अजून प्रयत्न करा. खरोखर राजेदादांचा आवाजाचा मी मोठा फॅन आहे. परत एकदा शाहीर मानाचा मुद्रा करतो. थोडक्यात बघा का म्हणतो. तारी फुलली जास्वंद माझ्या पेनाचे शाहीर रे बस काय समजे. तारी फुलली जास्वंद अवधारीचा पेन नाही बुवा आणि शाही सुद्धा नाही. आज पेन आणि शाही त्याच्यावरची बारी होणार आहे. हा तारी फुलली जास्वंद तिला आलाय बहर, तिला आलाय बहर. कोकणात सणाचा कहर. तिला आलाय बहर. घरात येणार लंबोदर. आता आपला घर गावूया बघा. बुवांचा उदारी फिटीस्पीट केलेला आहे. बुवा अरे बुवा
स्वतंत्र मला जमली तर द्यावं. अरे डोईत गजरा पाळून छान जाई तू या बोलीचा वा पायी कंचन वाजू पंचन चालू रस्ता बाजाराचा. काय म्हणतो बघा, स्वराभिषाला सप्तसुरात या स्वराभिषाला स्वराधीश स्वरांचा सुद्धा आता गणपती बाप्पाला म्हणाला जातं. म्हणून काय म्हणतोय बाबा, स्वराधीशाला सप्तसुरात रंग दिला पायी पैंजण वाजे असताना
नांदे आणि रोहित उदेकर या बंधूंकडून 251 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद धन्यवाद. गड झालेला आहे आता गवळण. बुवांच्या म्हणण्याप्रमाणे बुवांची बारी ही गवळणीपासून मजाला येते. आमची बुवा साहित्य ढोलकी वाद्यापासून ही मजा रंगत जाते. आता काय म्हणायचं बघा बरं. ह्यांना लिहिता येत नाही त्यांना काही बोलतच नाही. यांच्या कवींची मला कीव येते कीव. नाही मला काय माहिती आपण मराठीमध्ये भाऊ की नाही बिंदास बोलायचा तो आण म्हणून. तो आण कशाला तो आण तो आण तुमच्यात हिंमत ठेवा बोलायचं असेल तर ते तो शब्द. आता विषय दुसरा. बुवा म्हणाले की तो आण फोडीन काना तुझा. जर राधा हे शब्द टिंब टिंब शब्द कान्हाला तुम्ही कोणत्याही ग्रंथात चाळून पारखून मला आज घेऊन या तर बुवा ह्या कवितेला मी तुमचा दाद देईन. नाहीतर तुमची ही गवळण साफ चुकीची आहे. पण यांची उस्ती काय घ्यायला मी यांचा काय कर्ज बाजारे नाही. लगेच परतफेड करतोय बघा. अरे रे चोरा अरे रे चोरा तू हराम खोरा काय वाटते तुला मजा. चार चौकात देईल सजा. तो आंड तो आंड तो आंड फोडीन काना तुझा. बरं ह्या गवळणी कृष्णाच्या घोड्या या सांगून या घ्यायच्या. पण प्रत्येक वेळी ज्या ज्या वेळी या गवळणी आल्या तर त्या कृष्णाने यांना स्वतःच्या पाया लावले. बुवा हा तुमच्या गवळणीचा तुम्ही बोललात त्याप्रमाणेच मी माझी गवळण तुमच्या गवळणीचा भाग देतोय बघा. माझी गवळण मी नंतर साधू बघा. अरे गवळणी साध्या 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 ऐकू दे शब्द ऐकू दे. काही पत्र्यातून आवाज घुमतोय ना बुवांच्या कानात शिरत नसतं. ऐकू द्या. अरे गवळणी साध्या 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 सहा आल्या. गवळणी सहा आल्या बोलतोय बुवा. अरे गवळणी साध्या साध्या साध्या. मग ह्या दूध वाल्या 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 या गवळणी साध्या 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 या दूध वाल्या आल्या आल्या हो भांडीत. भांडायला आल्या माझ्याजवळ. आल्या आल्या हो भांडीत. आल्या आल्या हो भांडीत. तो आंड तो आंड तो आंड तोंड 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 तो आंड घातला ग हांडीत. इसको कहते सचिन. स्वतःच बुवाईचं पेन दिशाई माझी आहे. हा सगळी गाणी माझीच असतात. असा कोणाच्या खुपडे वापरत नाही मी. हा गवळणी साल्या मग ह्या दूध वाल्या आल्या आल्या हो भांडीत. आल्या आल्या हो भांडीत. तू अंड घातलाय गांडीत. यांचा मी कर्ज बांधले नाही. त्यांची मी परतफेड केलेली आहे. हा देवा भेट बांधून देतील भेट बांधून देते. नवरा मी नवरा बनून आलोय. पण बुवा तुमची आज नवरी बनायची पात्रताच नाही मी बोलतोय. कारण मी सन्मानाने तुम्हाला या रंगमंचावर या पाटावर नवरी करण्यासाठी बोलवलं होतं. पण बुवा ते तुम्ही आलाच नाही. असो गवळणाचं गड. अरे कुणाकडलोनी एक आहे काणी जिच्या दुधात पाणी आहे. एक अति हुशार बोलकी
स्वतः जेव्हा येईल ना तेव्हा जमेल बाबा. काय म्हणतो, अरे उतर हनुमान वेगळ्या, अरे उतर हनुमान तुझा मानस लगीन घरला नेवत तुला देऊस. ही चाल ओरिजिनल आहे पण मी चाल कशी बनवतो ना बघा. ही सुद्धा बोल कला आहे. जर जमलं तरच द्यायचं बघा. गौरव एकदम हा शक्तिदुराचा सामना सोजवळ पद्धतीने सुद्धा करता येतो. तोंडा त्या गाडी खडी हे शब्द बुवा त्यासाठी कच्च्या गुरुचं केलं नाही म्हणजे पक्क्या गुरुचा त्याला बनवण्याचं. कारण हा शक्तिदुरा वाढवलेली चालवलेली परंपरा आहे. तिला डाग लागणार नाही यासाठी मी नेहमी प्रयत्न करेन. काय म्हणतोय बघा, विषय आहे का जवळ. अर्धची जानकी झाली वेदांत जाधव शाहीर मानाचा मुद्दा करतो. हा विजय येऊन घ्या. ऐका, कानाची भोकत सर्व उडी करणे येता. अहो जशी जानकी झाली त्या प्रभू रामाची, मग तशी का नाही राधा प्रभुरामाला जानकी मिळाली तशी राधा नाही घनश्यामाची. राधा कृष्ण नाव घेतलं जातं, प्रेमी म्हणून घेतलं जातं. राधेचं नाव सुद्धा पहिल्यांदा कृष्णाच्या मध्ये लावलं जातं. पण माझा विषय एवढा आहे बुवा, अर्धची जानकी झाली प्रभुरामाची, तशी का नाही राधा
मोरे पंधरगाव यांच्याकडून शाहीर सतीच्या पहाडी आवाजासाठी खास 500 रुपये गुगल पे केले आहे. धन्यवाद बंधूंना. तसेच सदानंद गावण तुषार पंधरे यांचे शिष्य यांच्याकडून 500 रुपयाचे फार धन्यवाद दादांना. शाहीर मनाचा मुद्रा करतो. गवळण झालेले आता काय कळगी तुऱ्याचा मेन भाग आहे की नाही. अनेक वर्ष गोवांचा विषय चालू आहे. जवळजवळ 8-9 वर्ष झाले असतील माझ्या अंदाजाप्रमाणे. तर प्रत्येक वेळी आम्ही वेगवेगळे उत्तर दिलेले आहेत बुवांना. पण आज सुद्धा बुवा मी एकावर एक फ्री असे 2 उत्तर तुम्हाला देतोय. पटलं तर मला वाटतं बुवा मोठ्या मनाने मान्य करतील. बुवांचा विषय असा आहे की कोणत्या सद्गुरूने साडी चोळी पातळ नेसून हातात बांगड्यावरून सूर्यनारायणाशी लग्न केलं त्या सद्गुरूचं नाव काय. खाली टीप दिली आहे. नारद मुनी सोडून उत्तर सांगावे ग्रंथ आधारे असावं. तर बुवा त्या सद्गुरूचं नाव आहे मनु. बुवा त्या सद्गुरूचं नाव आहे मनु. त्यांनी साडी चोळी बांगड्या हरून सूर्यनारायणाशी लग्न केलं होतं. तर त्यांचं नाव आहे मनु. हे पहिलं उत्तर. आणि दुसरं उत्तर बुवा ते सद्गुरू आहेत गोपाल बुवा बारखेडकर. गोपाल बुवा बारखेडकर. जर उत्तर बरोबर असेल तुमच्या उत्तराला जुळत असेल तर मोठ्या मनाने मान्य करा बुवा. आता आमचा विषय माझा विषय बुवांना दिलेला आहे. गेली 4 वर्ष हा विषय आहे. आजपर्यंत कोणीही शाहिराने तिथपर्यंत जायचा प्रयत्न म्हणजे केलेच नाही कोणा अजूनपर्यंत. तर मला वाटतं आज बुवा ते देण्याचा प्रयत्न करतील. कारण खूप अभ्यासक आहेत बुवा जे वाचतात. तर माझा विषय असा आहे की रंगभूमीवर नाच गाणं करण्यासाठी पायात चाळ बांधून नृत्य करत असताना पायात त्या चाळामध्ये कोणाचा अधिवास असतो, त्याला शाप कोणाचा आणि वरदान कोणाचं. खाली टीप सुद्धा दिलेली आहे की जन्मोत्तर जाती पोथी जन्मोत्तर जातक पोथी या ग्रंथात माझं उत्तर आहे. पण आम्ही ग्रंथाची बाजू सोडवली बुवा. तुम्ही उत्तर द्या. ते उत्तर जर माझ्या उत्तराला मिळत जुळत असेल मिळतं जुळतं तर मी मोठ्या मनाने तुमचा सत्कार करेन. चला युट्यूबर स्टार प्रथमेश शिरकर याचं 5 तारखेला हे गाणं आधार तू हे नवीन गाणं प्रसारित होत आहे. मला खरोखर सांगायला अभिमान वाटतो की माझ्या पंचक्रोशीतील आज हा युट्यूबर स्टार रील स्टार पुण्यात जरी असला तरी अखंड महाराष्ट्रात 50 लाखाहून त्याचे सबस्क्रायबर आहेत. त्याला शाहीर मानाचा मुद्रा करतो. आणि बुवांना चिमटा बरेच काही विषय बोलून गेले. बुवा त्याच्यावर बोलतील गणात विषय होता, गवळणीत विषय होता. पण हे 14 गाणं काय घेतोय बघा. जरा बसा बघा. हा बघा आपण सर्व कुठल्या कोकणात आहे की नाही. हे गाणं आजच व्हायरल झालं पाहिजे. प्रशांत आपण सर्व कोकणवर जात की नाही. अरे झोपलो की काय. तर बघा तुम्ही सर्व कोकणवासी आहात म्हणून ही कला आहे. मी शाहीर आहे की नाही. कारण हा ही कला बघायला कोण उत्तर प्रदेशात भैया येत नाही की नाही. सर्व मराठी माणसाचं आणि विशेषतः कोकणातलीच असतो. तर मी कोकणकर म्हणून मला काय म्हणायचं बघा.
कारण ही कोकणची माणसं साधी भोळी आहे की नाही. म्हणून या कोकणकरावर जर कोणी बोलत असेल तर मग कोकणकर आणि मी शाहीर म्हणून माझं मी मत मांडतोय की कोकणकर कसं आहे म्हणून जरा लक्ष देऊ नाही का. कोण बोले त्याला फणस रे. कोकणकर म्हटलं की काय त्याला पहिली उपमा दिली जाते फणसाची आहे की नाही. फणसाच्या गऱ्याप्रमाणे कोकणकर गोड असतो, गोड असतो, मधुर असतो, पण वरून काटे असतात. ते काटे काढायचा कधी प्रयत्न करू नये. हा काटे काढा तर ते टोचणारच काटे तुम्हाला. म्हणून काय म्हणतो बघा, कोण बोले त्याला फणस रे, हात अमृतवर काटर. कोण बोले त्याला फणस रे, हात अमृतवर काटर. महे सांगतोय कळवून, महे सांगतोय कळवून सुर. महे सांगतोय कळवून सुर. आहे अभिमान त्याचा म्हणून मिरवतो, आहे अभिमान त्याचा म्हणून मिरवतो. बघा कोकणकर काय असतो की तुमच्या बारशापासून तुम्हाला सरणावर न्यायापर्यंत कोकण करत लागतो आहे की नाही. हा अभिमान आहे मला कोकणकर असल्याचा. म्हणून कोकणकर म्हणून तुम्ही जोरात टाळायला पाहिजे. हा आहे अभिमान त्याचा म्हणून मिरवतो, स्वतःला कोकण आहे अभिमान त्याचा म्हणून मिरवतो, स्वतःला कोकण करा.
हे सांगतोय चढवून सूर आहे अभिमान त्याचा म्हणून मिळवतो आहे गर्व मला म्हणून मिळवतो स्वतःला कोकण करा. धन्यवाद. प्रथम फेरी माझी इथे समाप्त होण्याच्या पूर्वी पारंपरिक कोकणी जाफरी नृत्य आगवे भोगनेवाडी यांचा कार्यक्रम येणाऱ्या 10 तारखेला इथे रंगणार आहे. त्यांच्यावर 200 रुपये तसेच विजय पवार दिवा आमचे गावातले बंधू आहेत एक समाजसेवक म्हणून ओळखले जातात त्यांच्याकडे 251 रुपये सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि आमचे प्रतिस्पर्धी शाहीर आज बिनलग्नाच्या बायकोला पुढच्या वारीच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद.